दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदावरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेले आहेत। आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे, आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलं आहे का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील, सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात, आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी जिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे।